नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. बघा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना होणार 5 योजनांचा लाभ. तर बघा, इथे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांना आता 5 योजनांचा इथे लाभ मिळणार आहे. आता नेमक्या या 5 योजना कोणत्या, डिटेल्समध्ये आपण माहिती बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, आता वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना होणार 5 योजनांचा लाभ. तर बघा, इथे शेतकरी मित्रांसाठी केंद्र सरकारने काय केलेलं आहे की मोठा निर्णय घेतलेला आहे आणि ते 5 योजनांचा आता लाभ मिळणार आहे. आता नेमक्या 5 योजना कोणत्या, त्याच्याबद्दल याची माहिती आपण आता डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत. तर बघा, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने शेतकरी हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. तर बघा, नवीन वर्ष जेव्हा सुरुवात झालं आणि सुरुवातीलाच काय केलेलं की केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतलेला आहे. या निर्णयांमध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री पीक योजनेतील सुधारणा आणि DAP खात्यावरील अनुदान कायम ठेवण्याचा समावेश आहे. तर बघा, यामध्ये महत्त्वपूर्ण या निर्णयांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील सुधारणा आणि जे DAP खत आहे, या खतावरील जे अनुदान आहे, या अनुदानावर कायम ठेवण्याचा इथे समावेश आहे. या निर्णयांमुळे देशातील शेतकरी वर्गाला इथे मोठा दिलासा मिळणार आहे. DAP खतावरील अनुदानामुळे शेतकऱ्यांना मिळणारा लाभ विशेष महत्त्वाचा आहे. या निर्णयामुळे 50 किलोची DAP खताची गोणी शेतकऱ्यांना केवळ 1350 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. तर बघा, इथे DAP खताबद्दल इथे मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे काय होणार आहे की जे 50 किलोची बॅग असते अर्धा क्विंटलची DAP खताची, यामध्ये शेतकऱ्यांना आता 1350 रुपयांमध्ये इथे उपलब्ध होणार आहे आणि यामध्ये जी किंमत आहे ही वाढणार पण नाही आणि कमीसुद्धा होणार नाही. अनुदानाशिवाय या गोणीची किंमत 3,500 रुपये होती. म्हणजेच प्रत्येकी गोणीमागे शेतकऱ्यांना 2150 रुपयांची मदत होणार आहे. तर बघा, अनुदानाशिवाय या गोणीची जी किंमत आहे ही 3,500 रुपये होती. म्हणजेच आता प्रत्येक गोणीमागे शेतकऱ्यांना काय होणार आहे की 2150 रुपयांची बचत होणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारने 3850 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. तर बघा, या योजनेसाठी काय केलं आहे की केंद्र सरकारने जे 3850 कोटी आहे, अशा कोटी रुपयांची ते तरतूद करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्येही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. तर बघा, जी आपली प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे, यामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण इथे सुधारणा करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी आर्थिक तरतूद 69,515 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर बघा, या योजनेसाठी आर्थिक जी मदतीची तरतूद आहे ही जवळजवळ 70,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. या वाढीव निधीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना आर्थिक प्रमाणात मिळू शकेल. तर बघा, या वाढीमुळे काय होणार आहे की या निधीमुळे काय होणार आहे की जी नैसर्गिक आपत्ती आहे, या आपत्तीमुळे होणारं जे पिकांचं नुकसान आहे, यामध्ये भरपाई होणार शेतकऱ्यांना. देशभरातून या योजनेला चांगला प्रतिसादसुद्धा मिळत असून शेतकऱ्यांमध्ये या योजनेबद्दल विश्वास निर्माण झालेला आहे. तर बघा, देशभरातून या योजनेमध्ये चांगलाच प्रतिसाद मिळत आहे शेतकऱ्यांकडून. शेतकऱ्यांमध्ये सुद्धा या योजनेबद्दल विश्वास निर्माण झालेला आहे. शेती क्षेत्रातील संशोधन आणि तंत्रज्ञान विकासासाठी सरकारने 824 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केलेला आहे. तर बघा, शेती क्षेत्रात जे संशोधन होतं, या संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी सरकारने काय केलेले की 824 कोटी रुपयांची ते अतिरिक्त निधी इथे मंजूर करण्यात आलेला आहे. या निधीचा वापर शेती तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि नवीन संशोधनासाठी केला जाणार आहे. यामुळे भविष्यात शेतीची उत्पादकता वाढवण्यास मदत होणार आहे. तर बघा, यामुळे काय होणार आहे की भविष्यात शेतीची उत्पादकता आहे ही वाढण्यास इथे मदत होणार आहे. निर्यात धोरणामध्येही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे. तर बघा, जे निर्यात धोरण असतं, या धोरणामध्ये सुद्धा इथे महत्त्वाचे असे बदल करण्यात आलेले आहे. केंद्र सरकारने इंडोनेशियाला 10 लाख टन बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्यात परवानगी दिलेली आहे. तर बघा, इथे केंद्र सरकारने काय केलेलं आहे की इंडोनेशियाला जो माल जातो, हा 10 लाख टन बिगर बासमती जे तांदूळ आहे, या तांदळाची जी निर्यात आहे ही करण्याची इथे परवानगी दिलेली आहे. या निर्णयामुळे भारतीय शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. तर बघा, या निर्णयामुळे काय होणार आहे की भारतातील जे शेतकरी आहे, अशा शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ इथे उपलब्ध होणार आहे आणि ज्यामुळे काय होतं की आपल्या उत्पन्नातसुद्धा इथे वाढ होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील पेरणीची क्षेत्र यंदा विक्रमी पातळीवर पोहोचलेली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत 58.68 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झालेली आहे. तर बघा, जे रब्बी हंगाम आहे, ह्या हंगामातील जे पीक क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये विक्रमी पातळीवर इथे वाढ झालेली आहे. डिसेंबरच्या अखेरपर्यंत 58.68 जे लाख हेक्टर क्षेत्र आहे, या क्षेत्रावर इथे पेरणी करण्यात आलेली आहे. विशेषतः मका आणि करडई पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे जी मका आणि करडी असतं, या पिकांमध्ये लक्षणीय इथे वाढ झालेली आहे. जानेवारी अखेरपर्यंत रब्बी हंगामातील पेरणीचे क्षेत्र
आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर बघा जानेवारीच्या अखेरपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत इथे आणखी क्षेत्र वाढण्याची इथे संभावना आहे. मात्र पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन हा एक चिंतेचा विषय हा बनलेला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन तीव्र होत चाललेले आहे. तर बघा जे पंजाबमधील शेतकरी बांधव आहे, या शेतकरी बांधवांचे इथे आंदोलन सुरू आहे आणि हा एक चिंतेचा विषय बनलेला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे जे आंदोलन आहे हे आणखीन तीव्र होत चाललेलं आहे. या संदर्भात अद्याप केंद्र सरकारकडून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. तर बघा या आंदोलनामध्ये अजून केंद्र सरकारकडून कोणताही इथे ठोस निर्णय इथे झालेला नाही. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलणे इथे सुद्धा आवश्यक आहे. नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय इथे घेतलेले आहेत. तर बघा जे आपले पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी, या नरेंद्र मोदी सरकारने काय केलेले की शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक जे महत्त्वपूर्ण निर्णय आहे हे घेतलेले आहे. पीक विमा योजनेला अधिक प्रभावी बनवून नुकसान भरपाईसाठी भक्कम आधार दिलेला आहे. DAP खात्यावरील अनुदान कायम ठेवून शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा कमी केले आहे. तर बघा जे DAP खत आहे या खात्यावर अनुदान जे आहे हे कायम ठेवलेले आहे आणि यामुळे काय होते शेतकऱ्यांवरील जो आर्थिक बोजा आहे तो कमी होणार आहे. संशोधन आणि तंत्रज्ञान विकासासाठी विशेष निधीची इथे तरतूद करण्यात आलेली आहे. या सर्व निर्णयांमध्ये शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे हा मुख्य उद्देश आहे. तर बघा या सर्व मागण्यांमध्ये शेतकऱ्यांचे जीवनमान आहे हे उंचवणार आहे आणि त्यांचे जे उत्पन्न आहे हे सुद्धा इथे मुख्य उद्देश आहे वाढवणार आहे. मात्र या योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. बघा हे सर्व जरी असताना मात्र काय आहे की ज्या योजनेची जी अंमलबजावणी आहे ही योग्य पद्धतीने होणेसुद्धा इथे महत्त्वाचे आवश्यक आहे. शेतकऱ्यांपर्यंत या योजनांचे लाभ पोहोचवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अधिक कार्यक्षम करणे गरजेचे आहे. तर बघा जर ही आपल्याला योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायची असेल, त्यांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचा असेल तर जी प्रशासकीय यंत्रणा आहे अधिक कार्यक्षम इथे करणे गरजेचे आहे, इम्पॉर्टंट आहे. तसेच शेतकऱ्यांना या योजनांची माहिती सोप्या भाषेत देऊन त्यांचा सहभाग वाढवणेसुद्धा महत्त्वाचे. तर बघा तसेच शेतकऱ्यांपर्यंत ही योजनेची जी माहिती आहे ही सोप्या पद्धतीने म्हणजे सरळ भाषेत त्यांना कळेल अशी त्यांच्यापर्यंत ही जी योजना ही पोहोचणेसुद्धा गरजेचे आहे आणि त्यांच्या भाषेत त्यांना समजून सांगणेसुद्धा गरजेचे आहे. त्यांचा सहभाग ह्या योजनांमध्ये वाढणंसुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे काय करायचं की तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचा आहे. म्हणजे काय होईल की त्यांना या योजनेचा जो लाभ आहे तो सुद्धा मिळेल आणि त्यांना या योजनेची जी माहिती आहे सरकारने कोणते 5 मोठे निर्णय घेतलेले आहे ते सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांनासुद्धा कळेल की बुवा नाही सरकारने हे आपल्यासाठी 5 मोठे निर्णय घेतलेले आहे आणि त्यांना या योजनेचा सुद्धा माहिती होईल की बुवा हे याच्यावर इथलं अनुदान आहे, इथली कोटी आपल्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे आणि किती हेक्टरवर किती जमीन इथे पेरणी झालेली आहे अशी जी सर्व जी माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि केंद्र सरकारला सुद्धा यातून मदत होईल. तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून काय होईल की मी जसा पुढची एखादी अपडेट आली शेतीबद्दल तर ती लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जेणेकरून आमचंसुद्धा इथे प्रोत्साहन वाढेल व्हिडिओ बनवण्यात. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद, टेक केअर.